आज मला जादूपेक्षा पण जास्त गरज आहे उन्हाची. भयंकर गारठलं भाई. अशा प्रकारे आम्ही घाट उतरलेलो आहे. 4 वाजता 3:30-4 वाजता पोहोचलो. आता वाजलेत 5:30 आणि अजूनपर्यंत आम्हाला रूम मिळणं एवढी गर्दी आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा मी असा डिसिजन घेतलेला की गंडलाय इल्ले सापडगुल्ले झालाय. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि अचानकमध्ये भयानक एक प्लॅन म्हणला आहे नवीनच. आता आज आहे थर्सडे असल्यामुळं आता आम्हाला आहे थर्सडे नाही फ्रायडे. आज फ्रायडे आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस सुट्टी आहेत. मग आता छकुली बोलली चल आपण कुठंतरी फिरायला जाऊ. छकुलीला बोललो ठीक आहे चला. मग आता आम्ही निघतोय. टायटल बघून तर तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठं चाललो. काल आमचं शेवटपर्यंत चाललेलं की इकडं का तिकडं काय, म्हणजे अक्कलकोट का रत्नागिरी, अक्कलकोट का रत्नागिरी. आणि आम्ही खास एका कारणामुळं चाललो आहे गणपतपुळेला. जर तुम्ही लास्ट इयरचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की काय. तर सुंदरी एकदम नटली आहे बघा. एकच बॅग घेतलं या टायमाला, पण एक बॅग हँड बॅग कोल्ड स्टार्टला टाकली आहे गाडी. आणि आता निघूया. एक टोल नाक्याच्या तिथं जाऊन चहा पिऊया आणि मग राईड चालू करूया. आजचा आपला रूट असणार आहे महाबळेश्वर, पोलादपूर, खेड, रत्नागिरी. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर नेहमीसारखा आम्ही थांबलो आहे चहा ब्रेकसाठी आहे का ना. ह्याच्यानंतर आम्हाला थांबायला लागणार आहे. फर्स्ट टाइम आम्ही ॲज ए कपल दोघंच निघालो. ॲज ए कपल. तर मी गाडी बंद करतो. इथं आम्ही थांबतो नेहमी चहा घ्यायला, पण आम्ही ॲज अ कपल नवरा बायको फर्स्ट टाइम चाललो आहे आम्ही कुठेतरी फिरायला दोघंच. लेट्स सी. बाय पावसाचं म्हणजे वेगळंच वातावरण आहे. काल रात्री बघा ना ढग कसे आहेत. काल रात्री जो पाऊस चालू झाला आहे 9 वाजता. आम्ही 5 वाजता निघणार होतो 5 वाजता, पण 5 वाजता उठले एवढं जोरात पाऊस पडत होता. 6 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. मग शेवटी झोपून गेलो. शेवटी आता 8 वाजता निघालो. काल भयानक पाऊस झाला. एवढा रात्रभर चालत होता पाऊस. सुंदरी तापत दिसते एकदम. यांनी सुंदरीसोबत काय केलंय ते तुम्हाला नंतर ऐकवतो भाई. सुंदरीसोबत मला असं बेकार वाटायला लागले, पण आता काय येळाला केळं गरजेला सीताफळ असा विषय आहे. आता चाय पिऊया आणि निघूया. तर हेल्मेट घालून सज्ज, छकुली पण हेल्मेट घालून सज्ज. लेट्स गो. तर पॅक जरा व्यवस्थित निघलेली त्यामुळे बांधली. आपल्याला भारी आले आणि आम्ही एका स्पॉटला थांबलेलो आहे भारी. इकडे बघ ना कसलं मस्त ब्लू कलर. हा ना. आणि सगळ्यात बेकार काय माहिती आहे का, आज मला जादूपेक्षा पण जास्त गरज आहे उन्हाची. भयंकर गारठलं बाई. माझी हालत खराब झाली गारठून. मला सुचायचं बंद झालं बाई. एवढा गारठला. मॅडमने मस्त हेल्मेट साईडला ठेवून बसले. वा भयंकर अवस्था आहे. आता निघूया लगेच.
ऊन बापरे आलं ऊन आलं रे. अरे माझ्या हारातच खराब झाली ना रे. भारी वाटतंय ना आता. बापरे बाप मन मुग्धंत झालंय. अरे भाई 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 हा एक नंबर दिसतंय. तर आमची ही ॲज ए कपल पहिली सोलो ट्रिप आहे. आपलं पहिली डुएट ट्रिप आहे. तर आम्ही याच्यात असा विचार केला आहे म्हणजे आम्ही आता ह्या ट्रिपमध्ये स्वतःला एवढ्या लेवलपर्यंत नेणार आहे की भांडणं झाली पाहिजे. म्हणजे आम्ही आता स्वतःवर एक्सपेरिमेंट करायला लागलो आहे की आम्ही दोघंच गेले की भांडतो का असा विषय आहे. आणि जर आम्ही भांडलो नाही आणि भारी ट्रिप झाली तर इथून पुढे मी कोणालाच विचारणार नाही. आमचं आम्हीच जाणार फिरणार. मस्त दिसतंय. वाव. पर्वत से काली घटा टकराई एवढं मोकर जंगल कसं ग बाई. कधी पण कुठून पण डुक्कर चित्ता कोल्हा येईल ग प्रिय माझे. अरे कसलं दाट जंगल आहे बाई. आलक्या इकडे यायला लय घाबरतो. आलक्या तर आता आम्ही थांबलोय. ब्रेक घेतलाय जरा. पुढं बघा ना कसं दिसतं भारी. पण आम्ही जेव्हा पण असं महाबळेश्वरचा घाट उतरतो तेव्हा आम्ही इथंच थांबतो. रोहित हॉटेल आहे. तर हॉटेलचं नाव रोहित आहे. आणि आम्ही इथं ब्रेकफास्ट करायला थांबतो. खूप भारी टेस्ट असते इथं. आणि भारी आहे असं कौलारू जरा टेस्ट भारी असतं. जेवण ब्रेकफास्ट सगळं भारी एक नंबर असतं इथं. मग आता हे समोर बघा. तर मी ऑर्डर केलं मिसळ आणि यांनी वडा सॅम्पल. वडा सॅम्पलचीच चव असते गेला नेहमी. आता मस्तपैकी ताव मारू आणि निघू.
आम्ही थांबलो आता, ब्रेक घेतला आहे, वॉटर ब्रेक, आणि कोकम प्यायला लागलं. भाई 2 स्टॉपमध्ये 100 मारले, म्हणजे 200 किलोमीटर. आता 75 किलोमीटर राहिलं आहे. मस्त पाणी पिऊ, कोकम पिऊ, 5 मिनटं बसू, सुंदरीला पण ब्रेक होईल आणि मग निघू. पोचलो तर आहे आम्ही गणपतीपुळेला. आता फक्त आम्हाला हे माहीत नाही की हा कोणता बीच आहे. आरे वारे तर नाही, हा आरे वारेच आहे, कारण इथे खूप सारे बघा असं हे होतं, उडवले वाढतात हा ना. आता तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू बघा आणि ढगात जा. नो कॉपीराइट. मस्त भाई, एक नंबर. समुद्र बघितलं का ना, समुद्र बघितला रिफ्रेश होऊन जातो मी. मस्त वाटतं हा छकोला ना ना, मस्त वाटतं एकदम भारी. रत्नागिरीमध्ये आम्ही 3:30-4 वाजता पोचलो आहे. आता वाजलेत 5:30. अजूनपर्यंत आम्हाला रूम मिळालं. एवढी गर्दी आहे, एवढी भयानक गर्दी आहे इथं. बाई साप सगळं पॅक आहे. जिथं आम्ही नेहमी येतो राहतो ते पण पॅक आहे. हे बघा, आता हे नक्षत्र रिसॉर्ट आहे, इथं बघायला गेले, बघू आता. पण भाई कचाकच भरून आहे रत्नागिरी. आता बाई फायनली आम्हाला रूम मिळाले भाई 2 तासांनंतर. असं उजेड 2 तासानंतर आम्हाला रूम्स मिळाले. मी सगळ्यांना सांगत असतो की तिथं जावा आणि तिथं तुम्हाला रूम मिळाली. इथून पुढे मी नाही सांगणार. तुम्ही लाईफमध्ये पहिल्यांदा मी असा डिसिजन घेतलेला की चला तिथं जाऊन बुक करू. गंडलाई इल्ले सापडगुल्ले झालाय. तर आता हे आमची रूम आहे, ती पहिली रूम आहे. आणि हा इथं रूम्स अशा. आणि हा गणपतीपुळेचा रस्ता आहे समोर. तर आता फ्रेश वगैरे होऊ, आवरून मग खाली आवडत झालं विषय.